अनुसारचा फंड आणायचा आहे. केंद्राचा राज्याचा निधी तर मी आणणारच. डीपीडीसी मध्ये मीच पालकमंत्री आहे, तिथनंही मी निधी देणार. त्याच्यामध्ये 150 पुण्याच्या मॉडेल शाळांची उभारणी करणार. ज्या महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळा आहेत किंवा पूर्वी इकडच्या भागात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या होत्या, त्या आता शासन आपल्या महानगरपालिकेकडे वर्ग झाल्या. त्या शाळेमध्ये गोरगरिबांची माझी मुलं शिकतात. इतरांची बरी परिस्थिती असेल त्यांची मुलं पोदारला जातात, सिंबाळशालीला जातात, कुठं वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये जातात इंग्लिश मीडियम मध्ये. अरे पण गरिबांच्या पोटी जन्माला मुलांनी त्यांचा दोष काय आहे? त्यांच्या आई वडिलांची गरिबी म्हणून त्यांनी चांगलं शिक्षण घ्यायचं रे. महानगरपालिकेच्या शाळेमधल्या मुलांना ही मराठी तर शिकवायचंच, कारण ती आपली मातृभाषा आहे, ती आलीच पाहिजे. पण त्याच्याच बरोबर जगाशी त्यांना स्पर्धा करायची असेल, कुठेही जगात जायचं असेल तर इंग्रजी पण आलं पाहिजे. नाहीतर ठराविक जणांची मुलं जातील पुढं, आपली सर्वसामान्यांची मुलं राहतील मागं. म्हणून आता मी बारामतीमध्ये पण ही नगरपालिकेच्या शाळेमध्ये सीबीएसई स्कूल सुरू करतोय, मोफत. पिंपरी चिंचवडला सुरू केलंय. तसं आपल्याकडे पण काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्यांच्याकडे पैसा